काल आपण 11व्या अध्यायातल्या 88 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. श्लोक क्रमांक 3. अर्जुन बोलत होता, हे परमेश्वरा, तू आपल्याला ज्याप्रमाणे सांगतोस तसेच ते आहे. हे पुरुषोत्तमा, तुझे वैष्णव रूप पाहण्यात मी इच्छितो. अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे माझी अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता ज्याच्या संकल्पाने हे सगळं जग उत्पन्न होते आणि लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही स्वतः माझे स्वरूप व मी आहे असे म्हणता, ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप, जेथून देवाची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने देव कार्येसाठी द्विभुज चतुर्भुज अशी रूपे धारण करून तुम्ही येता. शिराब्दीतील शेषशयनाच्या सोंगाच्या आरंभापासून तो मत्स्य कुर्मादिक अवतारूपी अलंकार घेऊन जेथे साठवून ठेवता, सर्व अवतार कृत्यांचा खेळ संपल्यावर हे गारुड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता ते उपनिषद ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात. अध्याय क्रमांक 11. विश्वरूप दर्शन. जगात ब्रह्म कसं नटलेलं आहे, कोणत्या प्रकाराने, जगच नाहीये वास्तविक, हे जे विश्व आहे ना तेच ब्रह्मस्वरूप आहे आणि ती दृष्टी मला पाहिजे. तुम्ही जे म्हणताय 10व्या अध्यायामध्ये जाता जाता देवानी सांगितले, हे सगळं मी माझ्याच एका अंशाने नटलेलं आहे, असा मला अनुभव आलेला आहे अंतःकरणातून, पण दृष्टगोचर तसं झालेलं नाही. माझ्या दृष्टोत्पत्तीला तसं नाही आलं काही विश्व ब्रह्मस्वरूप आहे. अंतःकरणात भाव तसा झालाय, पण मला प्रात्यक्षिक पाहायचंय. आणि मग मात्र अर्जुन आता देवाला प्रश्न विचार करतो, मला ते स्वरूप दाखवा जिथून रामकृष्णाधिक अवतार जगत कार्यासाठी काहीतरी अवतार करण्यासाठी, काही कार्य करण्यासाठी 2 हात घेऊन येतात, 4 हात घेऊन येतात आणि पुन्हा कार्य झाल्यानंतर पुन्हा कुठे जातात. तीच वस्तू आपले बोधला महाराज बी आपल्याला सांगतात, आला ती कोठोनिया जाती कवनेरी ठाया. आता जेवढं घरदार तुझे नाही अवघी, असा अनुभव आपला बिलकुल नाही, म्हणणाराचा सुद्धा नाही, परंतु चालले काही हरकत नाही. शिट्टी मारती मधून शिट्टी. आला ती कोठोनिया, तसं देवाबद्दल ते सांगतात, तुम्ही जिथून आलात आणि पुन्हा तिथं जाता विश्राम करायला, ते आम्हाला धाम दाखवा. हे जे धाम आहे ना तुमचं, चतुर्भुज रूप जे तुम्ही धरता आणि शेषावर जाऊन झोपताय, हे सोंग आहे तुमचं, वास्तविक स्वरूप नाही. प्रत्यक्ष भगवान कृष्ण जे त्याच्याशी बोलतायत ते सुद्धा देवाचं खरं स्वरूप नाही, सोंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंढरपूरमध्ये जो पांडुरंग परमात्मा माझ्या ताटात जेवत होता, कीर्तनात नाचत होता, ते सुद्धा काय होतं, सोंग होतं. मग वास्तविक स्वरूप काय तुमचं ते मला दाखवा. आणि तो प्रश्न विचारता अर्जुन, ते स्वरूप मला दाखवा तुमचं. काय सांगितलं, शिराब्दीतील शेष शयनाच्या सोंगाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतारूपी अलंकार घेऊन जे ते साठवून ठेवता. आणि वाक्य असं सांगितलंय, अलंकार घेऊन म्हणजे सोनंच आहे, एकच सोने नाना परी लेणे. अरे सोने लेणेहून गडे तरी काय त्याचे सोने पण मोडे. त्याप्रमाणे तुम्ही सोन्याचा आकार घेऊन येता, अंगठी वगैरे, पण आकार संपून जिथे जाता ते मला स्वरूप पाहायचे. आता सर्व अवतार कृत्यांचा खेळ संपल्यावर हे गारुड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात. वेदामधला उपनिषद हा पूर्ण ज्ञानकांडाचा भाग आहे, त्याच्यामध्ये फक्त आत्म्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि जिथं आत्म्याबद्दल चर्चा चालू आहे ना तेच आमच्या हिताचं आहे, बाकीच्या कथा या आमच्या हिताच्या नाही. ते तेवढ्यापुरतं रंजवण्यासाठी ठीक आहे, मन लागण्यासाठी, पण जिथं आत्मसाक्षात्काराचा विषय तिथंच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आणि उपनिषद ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात ते कोणाबद्दल बोलतात, आत्म्याबद्दल बोलतात. योगीजन. आणि हे गीता हे सुद्धा काय आहे, उपनिषदाचं सार. इति भगवद्गीता उपनिषदसु ब्रह्मविद्या योगशास्त्री श्रीकृष्ण अर्जुन संवाद. त्याप्रमाणे उपनिषद ज्या आत्म्याचं वर्णन करतात, ज्या तुमच्या शाश्वत स्वरूपाचं वर्णन करतात ते दाखवा. आणि जाता जाता आपण काल पाहिलं होतं, नाथबाबांनी सुद्धा सांगितलं समाजाला की बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुनी काय असं धन देती. आम्हाला द्यायचे कोणाला, संन्यासाला, पण संन्यासाचं रूप घेऊन कोण आलेलं आहे, बहुरूपी घेऊन आलेलं आहे. तुम्ही बहुरूप्याला दिले नाही संन्यासाला. सगुणी भजता तैसे घडी, आकाराच्या देवाला भजाल तर फसणार आहे तुम्ही. पण ज्यावेळेला तुम्हाला त्याचं मूळ स्वरूप कळेल, मग तुम्ही कुत्र्याला भजले ना तरी त्या चराचरातल्या परमात्म्याला भजल्यासारखे, त्याच्यापेक्षा वेगळं काय. कुत्र्याचं भाग्य आज पोळ्याचं नैवेद्य कुत्र्याला
हे विश्वरूपाचं दर्शनाचा हा सोहळा आहे बघा. उपनिषद ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात. आणि फक्त कुत्र्यालाच असं नाही, आपल्याला सुद्धा निरोप आहे. ज्यांना शक्य असेल त्यांना पोळ्याचं जेवण आहे की नाही. उपनिषद ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात. योगीजन आपल्या हृदयात आठवून शिरून ध्यानाद्वारा साक्षात्कार संपादन करतात व ज्याला सनकाधिक संत आलिंगन देऊन राहिलेले आहेत. कुठं आलिंगन देऊन राहिलेले आहेत? वरती आलिंगनाचा टप्पा उलट वरती होता त्यांचा. 205 नंबर सनकाधिकांचं वर्णन केलेले. 203 वरती, 205 आहे ना एकदम बॉर्डरला आहे. त्यालाच म्हणतात मोक्ष रेखे. बघा ना, हे सगळे अलीकडेच आहे, इकडे सगळे. आणि हे एकदम रेषेच्या जवळ गेलेले ह्या बॉर्डरच्या. हे इथं पाहिजे होते, हे इथं पाहिजे होते, हे इथं जॉईन झालेले. मोक्ष रेखे आला. त्यामुळे मोक्षाच्या ज्या ब्रह्माचं ध्यान करतात सनकाधिक, त्याला आलिंगन देऊन राहिलेले आहेत. असे जे तुमचे अगम्य न कळणारे चांगले चांगले कीर्तनकार बाबाला कळलेले नाही, पुराणिकांना कळालेले नाही. पुराण सांगशी तरी पुराणिकच होशी, परिवैष्णव नव्हशी. किंवा संतचं उदाहरण देताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही निरसाला. कीर्तनकार झाला, पुराणिक झाला, कापडीय झाला, कर्मठ झाला, शुद्ध आचरणशील झाला, तरी सुद्धा तू त्या लेवलमध्ये मोडत नाही. तुका म्हणे नाही निरसला देह तो अवघेच संसारिक. त्याप्रमाणे असं अगम्य स्वरूप आहे ते विश्वरूप की ज्याचा लौकिक आम्ही कानाने ऐकतो. ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उतावळे उत्सुक झाले आहे. तुम्ही मनातील संकोच टाकून देऊन प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे विचारले तर महाराज असे सांगतो की हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. आपले सर्व विश्वरूप माझ्या दृष्टीत दिसावे अशी थोर आशा मी माझ्या मनात बाळगून राहिलेलो आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. अर्जुनाने प्रश्न विचारल्याबरोबर देवाला एवढा उतावळेपणा झालेला आहे की देव बघा आता ताबडतोब त्याला त्या स्वरूपाचं दर्शन देणार आहे. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतरच ही गोष्ट प्राप्त होणार आहे. एरवी मात्र किती लोकांनी जरी हे वाचलं ना तर डोक्यात पडणार नाही. अर्जुनाला प्रत्यक्ष देवाने दाखवलं तरी तो म्हणतो काय मला तर काय कळत नाही. तू म्हणतो हे बघ ते बघ, तो बिरबिरला आणि बघतो. आणि मग देवाच्या लक्षात आलं की याला काय द्यायचे राहिलेले, दिव्य दृष्टी द्यायची राहिलेली. पहा आता आपण पुढील विषयाकडे वळूया. श्लोक क्रमांक 4. हे स्वामी, जर मी ते पाहणे शक्य आहे असे तू समजत असशील तर मग हे योगेश्वरा तू मला आपले अव्यय स्वरूप दाखव, ज्याचा कधी बघा अव्यय स्वरूप जेणे तू पावती अव्यंग निजधाम माझे. हे पाहायचं आपल्याला, आकाराचं नाही पाहायचं. आकाराचं ना व्यंग आहे त्याला, आणि हे अव्यंग. कोणताही न्यूनपणा नाही आज तिथं, कोणत्याही अवतारामध्ये थोडाफार असेल, पण ब्रह्म सदा सर्वदा सम आई. जेथे अणु नाही विषम, आयुष्याचे जाणं तिथे अति दुर्गम. आयुष्यांची कैशी भेटी यांची कशी होईल, तर असं जे स्वरूप दाखवा जिथं कोणताही उणेपणा कमेपणा नाही असं दाखवा, आणि माझी योग्यता असेल तर. आता अर्जुन असं बोलतोय तेवढ्यात लगेच भगवान काय म्हणतात बघूया. हे शारंगरा, आणखी मला अशी एक शंका आहे. अर्जुनच बोलतो अजून, ती ही की विश्वरूप जो तू त्या मला पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही हे माझे मला काही समजत नाही. व ते का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान मूळ कारण समजते का? वास्तविक अर्जुनाने काल काय जबाब दिला की आम्ही बुडणार होतो, आम्ही मरणार होतो, पण तरी पण आम्हाला तुम्ही वाचवलेले. तरी सुद्धा म्हणतो अजून ज्ञानाची जी पूर्ण यथार्थ प्राप्ती आहे ती नाही झालेली. मग ती तुम्ही म्हणा मला तुला कळत नाही का तुझी योग्यता? मला जर कळत असती रोग्याला तर रोगाने डॉक्टरला कशाला विचारलं असतं? आणखी महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ झाली म्हणजे मग इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो किंवा ज्यास फार तहान लागली आहे त्या जशी समुद्र ही आपली तहान भागवण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, तशाच प्रबळ इच्छेने मला, म्हणजे तसा तृप्तीचा ढेकर दिलेलाच आहे अर्जुनाने, तरी सुद्धा म्हणते मला अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे. प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर साहेब आले, ज्यांनी श्रीपाद बाबांची कीर्तन प्रवचन ऐकलेली, त्यांना काही प्राप्त करायचं शिल्लक राहिलं नाही, पण तरी सुद्धा अजून असं वाटतं अजून आपल्या पुढं. कारण ते काय, आपलाच आनंद आपल्याला उपभोगायचा म्हणून हे करायचंय. आपण दुसरं काही नाही, आपला आनंद आपल्याला उपभोगायचा आहे म्हणून. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो की एखाद्याला तहान लागली खूप, तर तो म्हणतो माझ्या तहान भागवायला समुद्र सुद्धा पुरा पडणार नाही. म्हणजे असं वास्तव असतं का? पण नाही, त्याची तशी उत्कंठा झालेली. तशा प्रबळ इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नसल्यामुळे मला माझ्या योग्यतेचा अंदाज कळला नाही.
याकरता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते, त्याप्रमाणे हे जनार्दना माझ्या अधिकाराचा विचार करा आणि मगच तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. आता अर्जुनाचा अधिकार आहे का नाही? आपण एवढे दिवस ऐकतो ज्ञानेश्वरी, अर्जुनाचा विश्वरूप पाहण्याचा अधिकार आहे का नाही? आहे ना. बरं, माळकऱ्याचा आहे अधिकार आणि समजा खाल्ले पिलेलं आहे आणि त्याची जर इच्छा झाली मला विश्वरूप पाहायचं तर त्याचा अधिकार आहे का नाही? अरे सगळ्यांशी येथे आहे अधिकार. तरी हे कीर्तनकार बाबांच्या डोक्यात काही खूळ बसलेले ते म्हणतात सगळ्यांचा अधिकार नाही. महाराष्ट्रातल्या लय मोठ्या सण महाराजांचं माझं बोलणं झालं. नंबर 1चे ते म्हणतात सगळ्यांना नाही द्यायचं, तुमच्या बाबांनी जसं सगळ्यांना दिलं तसं द्यायचं नाही. आणि त्यामुळं ही जनता आंधळी राहिली आणि ही लोक म्हणतात मग ते कुठे म्हणतात ते एवढे मोठे बाबा ते कशी नाही म्हणतील? अरे ते पिक्चरमध्ये दिखाऊ सोनं आहे, ते खरं सोनं नाही. अरुण बाबा एक वाक्य सांगतात, बेंटेक्सचं सोनं आहे ना ते जास्त चमकतं खऱ्या सोन्यापेक्षा. आणि समाजाला परवडतंय कोणतं? तेच परवडतंय. ओरिजिनल सोनी घ्यायची लायकीच नाही, त्यामुळे ते म्हणतात असं सोनं आहेच नाही, तुम्ही तर 30,000 उलट म्हणतात त्याचं, त्यापेक्षा आमचं नको काही किती चमकत आहे, पितळ घेऊन पळताय तुम्ही. त्याप्रमाणे हे जनार्दना माझा अधिकाराचा विचार करा. देव म्हणतो, देव हे ऐकतच नाही त्याचं. तो जरी अधिकाराचा विचार करा, देव डायरेक्ट त्याला चित्र दाखवून टाकणार, त्याचा अधिकार नाही. अरे मनुष्य जन्माला आला ना जो, त्याचा अधिकार येतो. हो, आली काय भागवतामधले बघा, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला असेल. देवानेच तो अधिकार आपल्याला जन्माला येतानीच देऊन टाकलेला आहे. हे कोण मग खुडून काढणार आहे आपला अधिकार? हे जर खुडून काढत असेल तर पहिले यांच्याकडे बघितलं पाहिजे बाबांचं मते. पहा, माझ्या अधिकाराचा विचार करा आणि मगच तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझा अधिकार असेल तर ही कृपा करा, नाहीतर असे पहा की माझे अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. जी मात्र ज्याला प्रश्न विचारायची त्याची टॅक्ट अशीच पाहिजे. त्याने अधिकार नाही गाजवायचा बाबा. मग मला दाखवा ना तुम्ही, मग एवढ्यांना दाखवतो मला का नाही, आणि सगळ्यांना भजन म्हणायला देतात मला का नाही देत, सगळ्यांचं कीर्तन ठेवतात मग माझं का नाही? आज तुझी लायकी येईल तेव्हा ठेवणारी का? आमच्या थोडी हातात आहे, ते ईश्वराच्या हातात आहे. इथं ज्याचं जे आहे ना ते सगळं भगवंताने नियोजित आहे. आपण सगळे त्याच्या नाचणाऱ्या बाहुल्यात, आपल्या हातात काही नाही. प्रश्न करायचा असेल तर असंच करावं लागतं. तनू मनू जीवे हे नम्रतेने विचारायचे, ते द्यायला उदार आहेत. अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. कारण अहो, पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोणाचे? बाकी मेघ हा एकट्या चातका करताच वर्षाव करतो आणि ती वृष्टी जगापुरती होत नाही का? तर होय होते, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर व्यर्थ जातो का? बघा काय युक्ती आहे अर्जुनाची. माझा अधिकार असेल तर द्या, पण नसेल असं समजू नका. परत स्वतःच दाखवतोय. पावसाने पडावा कोणासाठी? चातकासाठी करतो, पण सगळं हिरवगार होतं. आणि खडकावर पडलं का वाया जाणार आहे का? हा आपल्या बाबांचा दृष्टिकोन. मेघ न पाहे हा गंधरी आणि शे. तुम्हाला सांगतो, पार बरगटलेल्या माणसाला नाम द्या, तो जाग्यावर येणार कालांतराने. त्याचं शेष कर्म आहे ना, तोपर्यंत तो भरकटणारच कुठं. आज आपण जर इथं आलोय ना तर आपलं कर्म अनुकूल आहे समजायचं. आणि एखादा बिचारा आपल्यातलाच आहे पण त्याला जमत नाही समजायचं का? त्याचं कर्म बलवत्तर असल्यामुळे त्याला ती गोष्ट सहज शक्य होत नाही. पण त्याने एक स्टाम्प मारून घेतलेलं आहे ना, किती माणूस गुणी असू द्या, आणि एखादा माळकरी वाईट वागत असला आणि तो माणूस किती गुणी असू द्या, दुसरा बिगर माळकरी, तुमच्या मते दोघांपैकी मार्क कोणाला द्यायला पाहिजे? एक माणूस माळकरी पण तो नीट वागत नाही, नीट त्याचं म्हणजे लोकांना फसवत नाही, पण त्याला जसं आचरण पाहिजे संप्रदायाचं तसं नाही. आणि एक बिगर माळकरी पण वागणं बनणं चांगलं गोड गोड आहे, तर तुमच्या दृष्टीने मार्क कोणाला भेटली पाहिजे असतं? हा, कोणाला देईल काम ठेवा? नाही ना, त्याने शाळेत ऍडमिशन घेतलंय ना, कमीत कमी तो नापास होतोय समजायचा. हा नापास होतोय, पुढच्या वर्गात जात नाही. हा, म्हणजे माळकरी पाहिजे. तो जरी थोडा चुकतोय ना, होईल शहाणा. शाळेत ऍडमिशन घेतलंय, हा लय मोठमोठ्याला गप्पा मारतोय, हा आम्हाला असं काय काय सांगतात, तुमचा माळकरी तो बघा नीट वागतोय का, मग आम्ही बरे. आणि त्यांनी कमीत कमी शाळेत ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा त्याचीच लायकी चांगली, हा किती हुशार असला तरी. कारण त्यांनी शाळेत ऍडमिशन घेतलं, अभ्यासात नापास होतोय, तो भाग निरळाय, जाईल पुढच्या वर्गात एकदा कधीतरी. चंद्रप्रकाशापासून चकोराला अमृत प्राप्त होते आणि ते चंद्र अमृत दुसऱ्याला घेऊ नका म्हणून शपथ का घालीत आहे? पण अमृत प्राशन करण्याची दृष्टी युक्ती चक्राप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्या चंद्रोदयाचाच त्या बाबतीत काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे
हा, घेऊन त्याचा उपयोग नाही होत त्याला. किंवा डोळ्याशिवाय सूर्यप्रकाश झाला तरी व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे. कारण तुमचे औदार्य जाणत्या व नेणत्या अशा दोघांना समान नित्य नूतन आहे. तरी तुम्हाला सांगतो, एखाद्याला नाम भेटलं अधिकार नसताना सुद्धा त्याला भेटलं. 500ची नोट भेटली, पडोळ साहेबांना बी भेटली आणि प्रसादला बी भेटली. आणि प्रसाद जरी मार्केट दुकानांमध्ये माल घ्यायला गेला तर 500 रुपये जेवढे येणार आहे तेवढे त्याच्याही पैशाने येणार आहे आणि साहेबाच्या बी येणार आहे. याला जरी वाटलं फक्त कॅडबरी घ्यावं आणि त्यांना वाटलं चांगली वस्तू घरात वापरायची, तरी पण लहान मुलाच्या हातात जरी 500ची नोट गेली तर तिची वस्तूची किंमत कमी होत. 7व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणून सांगितले, येथे एकच तिला करले सर्व भावे मज भरले तया आईलीच थडी. नाही, दुसरे वाक्य बघा, येथे एकच लीला करले त्याच्यात ते उपरतीच्या वागीसेल तर सोमभावाचे खावेतील. मग अनकळीत निघाले निवृत्तीसाठी. त्याला विषय भेटलाय ना, जरी त्याला तुमच्या बुद्धीला जसं आकलन झालं याच्यातलं तेवढं जरी त्याला नाही झालं तरी अनकळीत न कळत सुद्धा तो निवृत्तीच्या ताटावर जाणार. नेमत्याला आणि जाणत्याला दोघांनाही समान नित्य नूतन आहे ज्ञानेश्वर महाराज. असे तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याची आली असता हा पात्र आहे किंवा हा अपात्र आहे असा भेद तुम्ही मानित नाही. असे पहा, मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तुम्ही आपल्या शत्रूसही दिली आहे. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य म्हणण्यास अवघड आहे तरी पण तोही तुमच्या पायाची सेवा करतो. म्हणून तुम्ही त्यास जिकडे जाण्याची आज्ञा कराल धाडाल तिकडे जाऊन चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरता जी पुतना राक्षसिनी तुमच्याकडे आली होती तिलाही तुम्ही संकादिकांच्या बरोबरीने साहित्य मुक्ती दिली. का वकिली पॉईंट चाललाय अर्जुनाचा. पहिलं तर म्हणलं माझा अधिकार नसेल तर नका दाखवू, पण बाकीच्यांचा सांगतो त्यांचा का अधिकार होता का? तिथं तुम्हाला मारायला आली होती तरी तुम्ही तिला दिलेले आणि संकादिकांच्या लेवलला बसवलं म्हणजे तुम्ही मला डावलणार नाही. महाराज धर्मराजास राजशिव राज यज्ञाच्या सभासदात महाराज धर्मराजाच्या राजशिव यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील देव ऋषी व राजे जमले असता ज्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला पाणउतारा करून अपमान केला त्या महत् अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता मुक्ती दिली. आणखी गोपाल कृष्णा उत्तानपद राजाचा मुलगा जो ध्रुव त्याची आढळपदी बसण्याची इच्छा होती का? तो आपणास बापाच्या मांडीवर बसण्यास मिळावे एवढ्या करताच वनात आला होता. पण त्याला या लोकी तुम्ही चंद्र सूर्यापेक्षा प्रशंसनीय अशा श्रेष्ठ स्थानी नेऊन बसवले. ज्याप्रमाणे साऱ्या दुःखितांना उदारपणे सरळ हाताने देणारे तुम्हीच. हे पहा, आजामेळाने मृत्यूसमयी पुत्र मिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला आत्मपदरूपी मुक्ती दिली. हे उदार प्रभू, ज्या भृगुऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली होती त्याने त्याच्या पावलांची मुद्रा श्रीवत्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयात भूषण मानून बाळगविले आहे. तुमचा वैरी जो शंकासूर त्याचे शरीर म्हणजे शंख तो न विसरता तुम्ही हातात धारण केला आहे. याप्रमाणे तुमच्यावर अपकार करणारावरही तुम्ही उपकार करता आणि मनुष्याची योग्यता नसताना तुम्ही अपार दान देऊन आपले औदार्य दाखवले आहे. बळीपाशी आपण दान दे म्हणून मागावर जाऊन त्याची द्वारपाळ झालात. जिने तुम्हाला कधी पूजिले नाही व कधी तुमचे गुणानुवाद ऐकले नाही आणि गणिका मरते समयी राघोबा राघोबा म्हणून आपल्या पाळलेल्या राघूला हाका मारली होती. त्या गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. अशा शुल्लक निमित्त कारणास पाहुणे अकस्मात तुम्ही अपात्र माणसं असंही सहज स्वस्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही ते मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल? काय युक्तिवाद आहे. आणि हाच युक्तिवाद आपल्याला शिकायचे. जर कोणाकडून काय घ्यायचं असेल तर त्याच पद्धतीने असं करायचं. आणि ही युक्ती नसेल ना तर बाबांचं वाक्य कोणाच्या तरी मांडवा खालून जायचं, पाहायचं कोण कसं काय करतं ते करताच आपल्याला भेटणार. आपण दानगाईनी ही गोष्ट भेटणार नाही. ही व्यासपीठ सुद्धा बाबा म्हणतात युक्तीचं आहे का दानगाईचे, तर त्याच्यातला ग्रंथ आहे तो युक्तीचा आहे का दानगाईचा आहे, आणि त्याच्यातला सिद्धांत जर समजून घ्यायचा असेल तो युक्तीचा आहे का दानगाईचा आहे, तो पण युक्तीचाच आहे. अहो विपुल दुःख्यात अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वासरे उपाशिका राहतील. आता कोणाशी संबंध जोडला? मी तुमचं लेकरूच आहे. तुम्ही सर्वांना जर भरभरून देतात तर मी उपाशी राहणार आहे का?
म्हणून मी ज्याबद्दल काहीशी विनंती केली आहे ते आपले विश्वरूप मला दाखवणार नाहीत असे खरोखर कधीही होणार नाही, परंतु ती पाहण्याची मला योग्यता द्या. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोळे पुरवावेत. अशी अर्जुन विनंती करतो न करतो इतक्यात षड्गुण ऐश्वर्याचा सार्वभौम राजा जो श्रीकृष्ण त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईल म्हणाल तर अर्जुन हा जवळ असलेल्या वर्षाकाळाप्रमाणे होता व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे होता. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू होता व त्यात कृष्ण हे मंजूळ ध्वनिरूप शब्द करणारे जणू कोकिळच होते. किंवा वर्तुळाकार असे पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रेमबळाने श्रीकृष्ण उल्हासित झाले म्हणजे उचंबळले. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नपणाच्या आवेशपूर्ण भरात मोठ्याने गर्जना करून म्हणाले. कारण ज्याचा तो खास विषय होता अर्जुनाला देवाचा, तोच प्रश्न विचारणारा भेटल्यानंतर त्याला आनंदच वाटला की अरे हे प्रश्न कोण विचारतोय, बाकीचेच भलते सलते विचारत राहतील आणि हा विचारतो याची स्टेप कोणती विचारण्याची युक्तीची. तर मग देव इतके प्रसन्न झाले आणि ते समुद्र जसा उचंबळून येतो पौर्णिमेला तसा उचंबळून आला आणि लगेच अर्जुनाला म्हणतो बघ बघ. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नतेच्या आवेशपूर्ण भरात मोठ्याने गर्जना करून म्हणाले, पार्था पहा पहा माझी अगणित स्वरूपे. अर्जुनाच्या मनात देवाचे एकच विश्वरूप पाहावे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे करून दाखवले. धन्य आहे प्रभूचे औदार्य, ते अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाराच्या इच्छेच्या हजारो पट आपले सर्वस्व देतो. अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यांना दिसू दिले नाही, वेदांनाही ज्याच्याविषयी फसवले व लक्ष्मीपासून जे जीवाचे गुह्य म्हणून गुप्त ठेवले ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रगट करून प्रभू दाखवण्याचा व्यवहार करीत आहे. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. तुमचं आपलं सुद्धा परम भाग्य. कालच सांगितलं, शेषाला नाही दिलं, सनकादिकांना नाही दिलं, कितीतरी मोठमोठ्याला भगवान शंकराला नाही जे विश्वरूप दर्शन ते तुम्हाला आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. किती भाग्याचा असेल अर्जुन. ते भाग्य वर्णन करताना आपणही आपलं भाग्य पाहिजे. काय अर्जुनाला विश्वरूप नेमकं काय दाखवले पुढचा श्लोक बारकाईने पाहायचा आपण. कोणी एखादा जागृत अवस्थेत असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टी पडणारे सर्व पदार्थ आपण बनून राहतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व अनंत ब्रह्मांड झाले आहेत. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून एकदम विश्वरूप प्रगट केले व ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकात मनुष्यरूप भासत होते तो पडदा काढून घेऊन त्यांनी ते विश्वरूप म्हणजे आपले सर्व ऐश्वर्य प्रगट केले. परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहावेल किंवा नाही याची काही आठवण सुद्धा केली नाही आणि प्रेमभरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. पहा आता कसं रूप दाखवले. हे अर्जुना, अनेक प्रकारची दिव्य अलौकिक व नाना वर्णाची व नाना आकृतीची रूपे शेकडो व हजारो प्रकारे म्हणजे अनेकांशा. पहा 5 नंबरचा श्लोक बारकाईने आपण घरी जाऊन 4 वेळा वाचून पाहायचा. काय विश्वरूप आहे पाहूया आपण आता. अर्जुनाने फक्त देवाला प्रतिज्ञा खूप प्रेमाने त्यांची स्तुती केली आणि देव दाखवायला लागले. पहा पण अर्जुनाला दुर्दैवाने दिसणार नाही आणि त्याच्यात समजायचं जर आपण त्याच्यातच असेल तर समजायचं का आपल्याला ती गोष्ट अजून यथार्थ कळालेली नाही. अर्जुना तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस ना आणि आम्हीही ते एकच तुला दाखवले तर यात नवल ते काय. म्हणून आता माझ्या या विश्वस्वरूपात सर्व जग भरले आहे असे पहा. त्यात ती पहा काही रोडकी. पहा आता विश्वस्वरूप कसं दाखवलंय. विश्वरूप काय आपल्या डोक्यात आहे ना, ती चित्र काढून काढून येत ना ती फीड बसलेली अशी तोंड दाखवली, अकरा जिपा बाहेर काढलेली. ती त्या काळाची तुम्हाला कळण्यासाठी चित्र दाखवलं, पण वास्तव चित्र काय आहे तुमच्या अवतीभोवतीचं हे जे जगत आहे ना तेच विश्वरूप आहे. आता कशा पद्धतीने सांगतात पहा. त्यात ती पहा काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगणी आणि काही उंच, काही जाड, काही सडपातळ आणि काही अमर्याद, काही न आवरणारी आहेत, काही निष्कपटी. जाऊ दे काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी. जेवढी अवतीभोवती आपल्या जे आहेत ना सगळी प्राणी मात्र त्यांचं वर्णन चालू आहे. काही प्रेमयुक्त. आता किती दिवस वाचत असतील हे पारायण करणाऱ्याला कळालं असेल का बघा काय सांगितलेले विश्वरूप म्हणजे काय.
काही कडक व तीव्र बुद्धीची, एकदम स्मार्ट हुशार, काही धुंद बेसावध आहेत, काही सावध, काही उघड आणि काही गंभीर, काही उदार आणि काही कृपण आणि काही रागीट, अशी अवतीभोवतीचं जगत. काही शांत, काही चांगल्या मदाने युक्त, काही स्तब्ध, काही निरुपयोगी आहेत, काही आनंदयुक्त, काही गर्जना करणारे, काही शब्दरहित, काही सौम्य, काही आशाखोर, लोभी. कोणाचं काय दाखवतंय सगळं? हेच विश्वरूप आपल्या अवतीभोवती असणारं जगत, नातेवाईक, गावातली लोक व आपल्या बाजूचे शेजारी पाजारी. काही आशाखोर, काही लोभी, काही आशापाश रहित, काही जागृत. जागृत म्हणजे आता आपण जागे का झोपलेलो आहेत? हा, आता जागे माऊली जागे का झोपलेले? अरे जोपर्यंत मी देह आहे ना तोपर्यंत किती मोठा कीर्तनकार बाबा असला तरी तो झोपलेलाच नाही. तर तुमचं आमचं कुठे घेऊन बसायची दारे आम्ही खसखस. हा, काही निजलेली आहेत, काही संतोषी आणि काही दुःखी व काही प्रसन्न, काही निशस्त्र आहेत आणि काही शस्त्रधारी आहेत, काही अति उग्र आहेत, काही अति स्नेहाळू आहेत, काही भयंकर आणि काही चित्र विचित्र आहेत, काही समाधिस्थ आहेत, काही जनाच्या लीलेने निमग्न आहेत, काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेले आहेत, काही दानशूर व्यक्तिमत्व आहे, काही जनाच्या लीलेने निमग्न आहेत. ही जगाची राठी पाटील साहेब होते, दुसऱ्या माळ्यावरून बघायचे, म्हणायचे काय सकाळी 9 ते 11 एवढी पळापळी करतात. बस आली तरी लोक बस आली का तिच्या माठी मागे पळायला, बस पकडायला पळतात. आणि काही लोक ती बसमधून उतरली ना ती शिवसेने शाखेपासून खैरानी रोड पळत सुटतात. काही रिक्षा एवढी पळापळी, एवढी अशा आनंद वरून बघत बसतात. ते म्हणतात ही काय जग, किती लोकांची धावपळ. पण हे कधी बघतात ते रिटायर होऊन वरती जाऊन बसले तेव्हा त्यांनी पाहिलं उंचावरून. काही आशाखोर, काही लोभी, काही आशापाश्रयित, काही जागृत, काही निजलेली, काही संतोष आणि काही दुःखी व काही प्रसन्न आहेत, काही निशस्त्र आहेत आणि काही शस्त्रधारी, काही अति उग्र आहेत, काही अति स्नेहाळू आहेत, काही भयंकर आणि काही चित्रविचित्र, काही समाधिस्थ आहेत, काही जनाच्या लीलेत निमग्न, काही प्रीतीने पालन करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या क्रोधाने संहार करणारी आणि काही साक्षीभूत तटस्थ आहेत. काहीच नाही, भांडणं झाली मारामारी झाली तरी काय नाही, बघत बसतील, सोडवायला जायची नाही आणि काहीच नाही, बघत बसतील मजा, अशी काही. याप्रमाणे नाना प्रकारची पण पुष्कळ आणि दिव्य तेज संपन्नतेने प्रकाशरूपी अशी ती रूपे आहेत व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत. हे माणसाच्या युनिट होतं तेव्हा ऐकायला नव्हतं आलं. आता त्याला वाटते काहीतरी खरं. आता याचा दाखला घेऊ आपण आणि आपण विचार करायचा का असं काय आता आपल्याला व्हायचं. हा, हो, नैवेद्यच खायला आलाय तू, है की नाही, प्रसादच खायला आलाय तू. काही तापलेल्या सोन्यासारखी व संपन्नतेने प्रकाशरूपी अशी काही रूपे आहेत व त्याचप्रमाणे काही निरनिराळ्या वर्णाची आहेत. काही तापलेल्या सोन्यासारखी, त्याप्रमाणे शेकडो रूपे पिंकट वर्णाची आणि शेंद्राने माखलेली. आकाश जसे सुशोभित दिसते त्याप्रमाणे काहीतरी शेंद्री रंगाची, काही लहान पण सहजच सुंदर अशी, काही सुंदर जसे काही सर्व ब्रह्मांड मानकांनी जडल्यामुळे भरलेली आहे अशी शोभणारी व काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी. हे पाहायचं असतं तर आपलं एलिमेंट प्लॅन चाललंय ना त्याच्यात पाहायचं सगळं जगत. किंवा आता मॅच खेळायला येतात ते काही आफ्रिकन वगैरे अनेक रंगाची, गोरी गोमटी तांबडी, काही काळी आता येणारे बघा साऊथ आफ्रिकनची येतील, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनिलंबनाप्रमाणे चांगली निळी, काही काजळासारखी अतिशय काळी, काही रक्ताप्रमाणे लाल, काही ताव दिलेल्या तेजदार सोन्याप्रमाणे पिवळी आणि काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही केवळ सोनचाफ्याप्रमाणे गौर वर्णाची, काही हिरवीगार, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र व शुद्ध अशी ही माझी नाना वर्णाची स्वरूपे पहा. हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत की ज्या काही आकृतींच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला अशी सुंदर आहे. हे स्वरूप तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी बाप रखमादेवर खून बाणली कैसे. किंवा जनाबाई म्हणतात, देव नटला नानापरी, काही अति सुंदर बांध्याची रूपे आहेत, काही तेजपुंज तुळतुळीत
आहेत, काही इतकी मनोहर आहेत की जणू काय शृंगार लक्ष्मीचे जमादार खानेच उघडले आहेत. काही काही पुष्ट अवयवांची गोंडस, काही किडकिडीत, काही अति विकराळ, काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची भयंकर रूपाची आहेत. मोठ्या डोक्याची कधी होतात पोरं? उशी नीट नाही ठेवली मावश्या काक्यांनी, झाली मोठ्या डोक्याची. हे सुभद्रा पती याप्रमाणे माझ्या रूपाची अनेक प्रकारच्या आकृती आहेत व त्या पाहू गेले असता त्यात अंत पार लागणार नाही. आणि या एक एक रूपाच्या एक एक अवयवाच्या ठिकाणी अवयवावर सर्व जग भरलेले आहे ते पहा. 12 आदित्यास, 8 वसूस, 11 रुद्रास, 2 अश्विनी कुमार, त्याप्रमाणे 49 मरुतांना पहा. हे भारत कुलातील श्रेष्ठ अर्जुना, पुष्कळ पूर्वी कधी न पाहिलेली आश्चर्य पहा. म्हणजे हे जे दर्शन आहे ना, हे विश्वरूप दर्शनाचे. माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादिक देवांची सृष्टी विस्तार पावतात व पुढे तीच दृष्टी मिटल्यावर सर्व देव सृष्टी लय पावतात. माझ्या मुखातील श्वासोश्वासात्मक वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते, तेव्हा त्या ज्वालापासून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो. आणि माझ्या भिवयांची टोके रागाने एके ठिकाणी मिळू पाहतात, तेव्हा तेथे 11 रुद्रगणाचे समुदाय उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. पहा, माझ्या सौम्य मुद्रेच्या ओलाव्यापासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एकेका अवयवाच्या सहज लिलेत पासून देव व सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात. अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेदाचीही वाणी खुंटीत झाली व जी स्वरूपे पाहाव्यात काळाचेही आयुष्य पुरत नाही व ज्या स्वरूपाचा ब्रह्मदेवाचे अंत लागत नाही आणि ज्यांची नावे 3 वेदांनीही कधी ऐकलेली नाहीत, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती कौतुकाने पहिल्यापासून आश्चर्यकारक लीलांच्या महान ऐश्वर्याचा उपभोग घे. आज हे निद्रेला स्वाधीन ठेवणाऱ्या अर्जुना, या माझ्या देहात एकाच अवयवात असलेले सर्व जगत चराचर प्राण्यांचं पहा. काय वाक्य सांगितलं? आज हे निद्रेला स्वाधीन ठेवणाऱ्या अर्जुना, झोपेला स्वाधीन ठेवणारा. झोप म्हणजे कुठं झोपलेला आहे? मी देह या ठिकाणी सावध राहता तू. या माझ्या देहात एकाच अवयवात असलेले सर्व जगत चराचर प्राण्यांसह पहा आणि जे दुसरे काही पाहण्यास इच्छित असतील तेही पहा. हे किरीटी, या विश्वरूपाच्या रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा. जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवताची असंख्य अंकुरच उगवलेले आहेत, ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याच्या योगाने जसे पृथ्वीचे परमाणू आकाशात उडताना तरंगत असलेले दिसतात, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून अनेक ब्रह्मांडाची थवेच्या थवे चक्राकार भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे ते पहा. पाठवा. अरुण बाबा म्हणतात जाऊ दे याला. जा रे बाबडे जा, त्याला पाठवा. त्याला काठी काढायची का वाटी घेऊन पळायची त्याच्या मागे? काठी काढायची. जा बाबा जा. दिला त्याला प्रश्न, त्यात दुसरा येऊन घेऊन जाऊ. गोष्ट एकच सांगायची देवाला, हे सगळे जगत आहे ना, हेच ईश्वर स्वरूप आहे. याच्या पलीकडे दुसरे याच्यातून काहीच सांगायचं नाही. तुमच्या आमच्या अवतीभोवती असणारी कशा प्रकारची माणसं आहेत, काही जाडी आहेत, काही लठ्ठे आहेत, काही पतली आहेत, काही उंच आहेत, काही ठिंगी आहेत, काही काळी आहेत, तांबड्या रंगाची आहेत, पांढऱ्या रंग, हे सगळं चित्र विचित्र जगत आहे ना, हे मीच पाहायचं. हे सगळं जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे तुम्हाला काय पाहायचं? आपल्याला अधिष्ठान पाहायचं, त्याच्यावर हे दिसलेलं सगळं जगत आहे ना, हे सुद्धाच विश्वरूप आहे. याच्यामध्ये 2 वस्तूच नाही, माया सुद्धा नाही. अमृतानुभवाचा सिद्धांत आहे. 2 गोष्टी दिसतात, एक ब्रह्म आणि एक माया. माया म्हणजे जगत दिसणे, हेच एक आत्मा, आणि द्वैत म्हणजे माया. आत्म्यावरच दिसतंय, रश्मीवरच साप दिसतंय. हे 2 आहे. वास्तविक एक परमात्माच नटलेला आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं या जगामध्ये दुसरं काही आहेच नाही. या विश्वरूपाच्या एक अवयवाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड विस्तारासह भरलेले आहे ते पहा. म्हणजे जगत जेव्हा आपण पाहू ना टीव्हीवर, जेवढे चॅनेल आहेत ते पहा, सगळं जे चाराचारात नटलेले आहे ते, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि जर कदाचित विश्वरूपा पलीकडे आणखी काही पाहायची वाटत असेल तर त्याबद्दल येथे काही संकट उणीव पडण्याचे कारण नाही. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल वाटेल ते सुखाने पाहून घे.
याप्रमाणे ते विश्वरूपधारी श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले. तो काही एक न बोलता स्वस्थ बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा हा का स्वस्थ बसला आहे म्हणून जो भगवान त्याकडे पाहू लागले तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या तीव्र इच्छेचा अलंकार घालून उत्कंठित होता तसाच असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. अर्जुनाला ते जे दाखवतोय देव तो काय ते पाहत नाही. तो तेवढाच तो काय दिसत नाही. देव म्हणतोय बघा बघा बघा. उत्कंठा तीच आहे त्याची पूर्वीची. मग पाहिल्यानंतर जरा थोडं समाधान काहीच नाही. मग देव म्हणतात तू मला याच आपल्या नेत्रांनी पाहण्यास समर्थ होणार नाही. तुला दिव्य दृष्टी मी देतो. माझा ईश्वर संबंधी योग पहा. हे पाहून भगवान मनात म्हणतात याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही भरलेला दिसत नाही. मी तर त्याला विश्वरूप दाखवले पण त्याला ते मुळीच आकलन होत नाही. सामान्य माणसाने आमच्या गावामध्ये मामासाहेब दांडेकरांनी त्यांची कीर्तनाची परीक्षा घेतली. 7-8 वर्ष झाले. बाबांकडून त्यांना अनुग्रह घेऊन दिला. अवस्था झाली. 2-3 वर्ष सगळ्या मेळाव्यांना आजूबाजूला आपल्या तालुक्यात खेड मंचरला कुठं असेल तर बरोबर यायचे. 40% अपंग असून सुद्धा. एक दिवशी ते बाबांना म्हणतात बाबा त्या कुत्र्यातला देव मला का दिसत नाही सांगा तुम्ही. मला विश्वरूप का दिसत नाही. तुम्ही जर म्हणताना सगळं मला दिसते मग का नाही दिसत. बाबा म्हणतात अहो तो डोक्याचा विषय आहे. ते म्हणजे कसं काय बरं. नामदेव महाराजांची जशी कुत्र्यांनी पोळ्या पळवल्यानंतर ते तुपाची वाटी घेऊन लागली मला असं का नाही वाटत. जो महाराज येईल आपल्याकडे त्यांना ते विचारत होते. कोळी काका आले त्यांना विचारलं. गायकवाडताईंना विचारलं. चकवे बाबांना विचारलं. झंझणे बाबांनी सांगितलं बाबा ज्या वेळेला कळायला पाहिजे होतं त्यावेळेला तुम्ही कळून घेतलं नाही. हा सगळा एकमेव विषय बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे सांगितलं. निव्वळ बुद्धीचा नाही तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. पण अजून एक सांगितले एका केशवराजे ईश्वराची कृपा झाली तरच ही गोष्ट कळणार आहे. कारण अनेक दिवसाचे जे आपण केलेले आहे ना ते त्याला आडवं येतं. आज जेवढ्या सत्यनारायणाच्या पूजा चालल्या आज जेवढं धर्माचं कार्य चाललंय तेच ब्रह्मस्वरूप प्राप्तीच्या आड आलेलं आहे. पुढे जाऊन सांगणार आहे ते का जे धर्माच्या आडवा येतो. आपण काहीतरी करतो पूजा अर्चा करतो ना हे धर्माच्या आडवं येतं आणि ती वस्तू नीट आपल्याला समजून येत नाही. असे म्हणून त्यानंतर विश्वरूप पाहत नाही. आनंद झालेला दिसत नाही. मी याला विश्वरूप दाखवले पण याला मुळीच आकलन होत नाही. जे पाहिजे ते संतांनी आपल्याला देऊन टाकलेले. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण आपल्याला सगळं दिलेलं आहे. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला दिले निवृत्तीने दिधले ते दिलेले पण आपल्याला आकलन का नाही होत. त्याचं कारण की आपली बुद्धी ना विखुरलेली आहे. बुद्धी आपली वास्तव पाहत नाही. अनाठाई येते पाहते. म्हणून ते अर्जुनाला ती गोळ आली नाही. अर्जुनाचं विश्वरूप दृष्टी दिली नाही पण देऊनही कळत नाही. असे म्हणून देव हसले आणि हसून म्हणाले खूप पाहणार आहेस बरे. आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु ते पाहतच नाही. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला महाराज हा उन्हेपणाचा दोष कोणाचा आहे. म्हणजे दिलं लगेच महाराज अवश्य कोणा तसंच आहे. इथे बी तसं झाले. तुम्ही मला हे विश्वरूप दाखवले म्हणजे बगळ्याकडून चंद्रामृत पिवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण चांदण्याचे भोगते चकोर पक्षी असतात. तुम्ही ते बगळ्यास जीव पाहता ना. अहो महाराज आरसा स्वच्छ घासून पुसून आपण तो आंधळ्याला दाखवण्याची खटपट करण्यासारखे आहे. तसेच हे ऋषिकेशा जणू बहिऱ्यापुढे गायन करण्यास सुरू केले आहे. हे शारंगधरा आपण जाणून बुजून सुगंधी पुष्प परागाचा सारा भ्रमरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडका घालून वाया घालवत आहात आणि मग तो वाया गेला म्हणून रागवता कोणावर. हे विश्वरूप चर्मचक्षुर्दी इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनीही वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येण्याजोगे आहे ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर ते मी कसे बरे पाहावे. म्हणजे युक्तीचा चिमटा काढला नाही. तत्वज्ञानाचा विषय मिळाला नाही. आणि आपण असं किती म्हणले जगामध्ये किती लोक म्हणतात ब्रह्म दिसे उघडे पण मी तर म्हणतो ज्याला अनुग्रह झाला त्यालाही नीट दिसत नाही तर बिगर ज्याला चष्मा नाही त्याला काय दिसणार आहे ती गोष्ट. कारण आतमध्ये जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती नाही झाली. परंतु तुमच्या या उन्हेपणाचा उच्चार न करता आपणच आपले प्रारब्ध म्हणून स्वस्थ बसावे सहन करावे हेच बरे.
अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले, होय बाबा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहे. जर तुला विश्वरूप दाखवायचेच माझ्या मनात होते तर खरोखर ते पाहण्यास अगोदर आम्हीच तुला सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमाच्या भरात बोलता बोलता तुला दृष्टी देण्याचे विसरून गेलो. जमिनीची मेहनत मशागत न करता जमिनीत बी पेरले किंवा वेल लावली तर त्याकरता लागणारा वेळ, त्यात पाणी घालणे इत्यादी सर्व ज्याप्रमाणे वाया जातात, त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याविषयी माझी सारी खटपट व्यर्थ गेली. पण आता अगोदर तुला अशी दिव्य दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे स्वतःचे विश्वरूप पाहता येईल. मग हे पांडवा, त्या दृष्टीने आमचा सर्व घटनारूप योगेश्वर ऐश्वर्य योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवामध्ये आणून ठेव. जो वेदांनीच जाणण्यास योग्य, वेदगम्य व सकळ लोकांचा आद्यकारण असा आदिपुरुष व सर्व जगात परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. त्यानंतर हे राजा धृतराष्ट्रा, संजय उवाच, तर त्यानंतर हे धृतराष्ट्र राजा असे बोलून महायोगेश्वर हरी पार्थाला परम ऐश्वर्य संबंधी रूप दाखवता झाला. संजय म्हणाला, हे कौरव कुलातील सार्वभौम धृतराष्ट्र राजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा अधिक दैववान कोणी आहे का? किंवा या जगात श्रुतीशिवाय खुणेने वर्णन करणारा दुसरा कोण समर्थ आहे? दाखवा बरे. किंवा एकनिष्ठ दास्यत्व म्हणजे करतात ते एका शेषाच्याच अंगी आहे. अहो महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यांसारखी 8ही प्रहर आपल्याला देवास पाहून घेऊ सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का? पण त्याच्या भाग्यात वाट्याला हे आलं नाही. आणि आता संजय स्वतःचं भाग्य सांगणार आहे की आम्ही घोडे पारखी, हा रथाला घोडा चालणार की बोजे वाहण्यासाठी एका सैनिकासाठी असे आम्ही घोडे पारखी, पण आमच्या वाट्याला हे आलं. काय परम भाग्य. गरुडाला नाही, देवी एवढी जवळची असून तिला नाही, श्रुतीला सुद्धा त्या गोष्टी नीट कळाल्या नाही. परंतु आज ती सर्व मंडळी एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली त्यांच्याच ठिकाणी कृष्ण सुख एकटवले आहे. तरी पण ज्याप्रमाणे कामातुर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या स्वाधीन करून घेते, त्याप्रमाणे त्या 5ही पांडवामध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या सहजच स्वाधीन झाले आहेत. ते इतके की पढवलेला पोपटही तसा बोलणार नाही किंवा खेळण्याकरता बाळगलेले हरिण इत्यादी पशुही इतके आज्ञेत चालणार नाही, इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. अर्जुनाला कसे दैव अनुकूल झाले असेल ते कळतच नाही. आज साऱ्या पूर्ण व ब्रह्मवस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य या अर्जुनाच्याच दृष्टीला लाभले आहे. म्हणून पहा, त्याचे बोलणे झेलून श्रीकृष्ण त्याचे लाड कसे पुरवित आहेत. अर्जुन रागवला की देव स्वस्थपणे सहन करतात आणि अर्जुन रुसला तर देव त्याची समजूत करीत असतात. एकूण काय तर देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे. अर्जुनाची गोष्ट सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. ज्या शुकाधिक पाहता काय वर्णन झालेले बघ, काय आपल्याला भेटलेले हे पहिलं आपल्याला कळून देण्यासाठी बाकीच्यांचं सांगतात. कोणाला कळालं नाही आणि हे कोणाला कळालेले. एकूण काय देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे. अर्जुनाची गोष्ट सोडून देऊन विचार केला तर श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी. ज्या शुकाधिक समर्थ पुरुष की जे जन्मता विषयाला जिंकून म्हणजे जितेंद्रिय होऊन जन्माला आले, ते भगवंताच्या केवळ राजक्रीडेचेच वर्णन करून त्याचे स्तुती पाठक बनले. त्यांचं नाव भागवताचार्य. काय वाक्य बघा, काय किती म्हणजे देवाने सांगितले एवढं केलेले, एवढ्या लोकांना नाही. ती जी वस्तू आपल्याला भेटलेली आहे त्या वस्तूची किंमत सांगताना ते सांगतात की अर्जुनापेक्षा भाग्यवान कोण आहे. अर्जुन तर विषयात जन्माला आलेला आहे, विषयी माणूस आहे. पण जो आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिला होता, ह्या जगाला घाबरत होता, बाहेर येत नव्हता, आल्यानंतर त्याला विषयाचा जरा बी लवलेश नाही असा शुकमुनी, पण तो सुद्धा देवाच्या कशाचं वर्णन करतोय, वैश्विक सुखाचं तो वर्णन करतोय. त्याच्या सुद्धा वाट्याला डायरेक्ट ब्रह्म सुख आलेलं नाही. आणि इथं अर्जुनाचा राजा श्रीकृष्ण परमात्मा ज्या शुकाधिक समर्थ पुरुष की जे जन्मताच विषयाला जिंकून म्हणजे जितेंद्रिय होऊन जन्माला आले, ते भगवंताच्या केवळ राजक्रीडेचेच वर्णन करून त्याचे स्तुती पाठक बनले.
राजा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे धन व अधिदैवत व जे आज पार्थाच्या स्वाधीन झाले आहे, म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो. इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, पण या चमत्कार तरी कसला? श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असा भाग्योदय व्हावयाचाच ही खास आहे. म्हणून हे देवादिदेव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दृष्टीच्या योगाने अखंड संपूर्ण विश्वरूप तुला पाहता येईल. श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघतात न निघतात तोच एकदम अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान अंधकार नाहीसा होऊ लागला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्यास ऐश्वर्यास, ब्रह्म साम्राज्यास ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखवणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीतील श्रीकृष्ण रूपी अर्जुनाकरता लावल्या, श्रीकृष्णाने अर्जुनाकरता लावल्या असे समज. मग दिव्य दृष्टीचा उजेड प्रगट झाल्याबरोबर अर्जुनाच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे आपला ऐश्वर्योग श्रीकृष्णाने त्याला दाखवला. भगवंताचे हे जे तेज सर्व अवतारात आहेत, ते ज्या विश्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व एक मृगजळ भासत आहे. काय वाक्य बघा, जे आपल्याला मिळालेल्या अनुग्रहाचं प्रबोधाचं सामर्थ्य सांगणाऱ्या ओळी काय म्हणतात, आईची श्रीमुखेने अक्षरे निगती ना जवळ एक तरी तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. जसजसं अर्जुनाला ते बोध दिला बरोबर अज्ञान अंधकार निघायला लागलेला आहे. ती अक्षरे नव्हती देखा. जे मिळालेलं तत्व आहे ना, ते नाम नसून ते तत्वच मिळालेलं म्हणजे ईश्वरच. ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म ज्याच्याने ज्या ब्रह्माच्या साम्राज्याच्या पट्टाभिषेक तुमच्यावर तुम्ही होणार असं जे सुख येते तुम्हाला ज्याच्याने कळत त्याची एक असा अग्नीचा दिवा दाखवला. अर्जुनाला चित कळका श्रीकृष्णाने प्रगट केली आणि अशा प्रकारचं त्याला दिव्य ज्ञान दिल्यानंतर भगवंताचे जे सर्व अवतार आहेत ते ज्या विश्वरूपी समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व हे मृगजळ भासते. जेवढे देवाचे अवतार झाले 10 अवतार ते विश्वरूपाच्या काय आहेत, विश्वरूपाच्या समुद्राच्या लाटा आहेत व तेजरूपी सूर्यकिरणामुळे हे सर्व विश्व एक मृगजळ भासते. ज्याच्या अनादि सिद्ध सत्य स्वरूप शुद्ध भूमिकेवर स्थावर जंगमाचे चित्र उमटतात ते आपले मूळ विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले. पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाती धरले. नंतर त्यावेळी भीत मी माती नाही खाल्ली म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्ताने ते तोंड उघडून यशोदेला त्या 14ही भुवने विस्तारास दाखवली. किंवा मधुवनात ध्रुवबाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी कशी त्याच्या मनात उत्कट इच्छा निर्माण झाली, पण ती कशी करावी हे त्यास कळेना. म्हणून ध्रुवाला देवाने जसे केले की त्याच्या गालाला आपला शंख लावला, त्याबरोबर तो तेथे वेदाची बुद्धी खुंटीत होती ती स्तुती करू लागला. याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयावर केवढा अनुग्रह केला आहे की आता त्याची माया कोणीकडे गेली तिचा पत्ता तो जाणेविसा झाला. एकदम ऐश्वर्य तेजाचा उजेड पडून प्रलयकाली जलमय झाल्याप्रमाणे त्याला सर्व चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त आश्चर्याच्या गर्दीत निमग्न झाले. नदीचे कंठी नदीच्या काठी मार्कंडेय ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य म्हणजे विश्वरूप दाखवा अशी विनंती केल्यावर ज्याप्रमाणे पृथ्वीपासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व पाणीच पाणी होऊन त्यात तो एकटा मार्कंडेय पोहू लागला होता, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकात पार्थ निमग्न झाला होता. तो म्हणाला, या ठिकाणी केवढे मोठे आकाश दृष्टीत पडत होते ते कोणीकडे नेले, तसेच स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोणीकडे गेले. पूर्वादी दिशांचा मागमूस राहिला नाही तर खाली हे कोण नाही तर वर खाली हे कोण जाणे कोणीकडे गेले. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाही त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोकारात्मक दृष्टी नाहीशी झाली. नुसतं वाचत राहिले होतं. ही काव्यात्मक भाषा केलेली आहे. काही दिसत नाही काही दिसत नाही म्हणजे तुम्हाला काकड्यातला एक अभंग सांगितलं का याच्यातून कळलं याच्यामध्ये काय वाक्य सांगतो. पूर्वाधिक दिशांचा मागमूस राहिला नाही, वर
खाली हे कोण जाणे कोणीकडे गेली. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे एवढा वेळ दृष्टीस पडणारी लोककारकात्मक सृष्टी नाहीशी झाली. वाक्य कोणाला? जागृत झालेल्या माणसाला आणि स्वप्नातल्या माणसाला नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कोण काय बोललं का? हा बघा, सहज मी आंधळा गाणीज निराकार पण ही साक्षात्कारात्मक वृत्ती. ज्या वेळेला खरोखर आपण जागृत होऊ, नुसती ऐकून तर आपल्याला कळणार नाही. काही वेळेला आपल्याला असं स्वतःचा स्वानुभव पाहिजे. जसं यांनी सांगितलं, हे सगळं चित्र स्पष्टीकरण कसं दिसेल? कारण अशी काही वस्तू दाखवण्याजोगी नाही, बोटाने दाखवू तुला हे सगळं विश्व. मग बाबा आले का घाटकोपरला आले, म्हणायचे तुम्ही आपण कुठं राहतो म्हणे, आणि घाटकोपरमध्ये राहतो. मग घाटकोपर दाखवा म्हणले मला, हे घाटकोपर आहे म्हणून. मग हे काय दाखवणार? हे जे समजा मंदिर आहे आशीर्वाद विकास मंडळ, हे घाटकोपरचं स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म आहे, ही भटवाडी आहे. पण घाटकोपर बोटाने दाखवता येईल का? तो अनुभवण्याचा विषय. कधी ह्या गोष्टी आपल्याला कळणार आहे? प्रमाण दिले यांनी. माया नुरे जेव्हा आणि विश्व ब्रह्म होईल, माहिती का नाही पुढे? तेव्हा ज्या वेळेला माया शिल्लक राहणार नाही. आणि ही माया शिल्लक कधी राहणार नाही? जोपर्यंत आपण देहबुद्धीचे दास आहोत, 36 तत्वाच्या कुटुंबात राहत असताना ज्या ज्या आपल्या अपेक्षा आशा तृष्णा संपलेल्या नाहीत, ज्या कुटुंबातल्या नाही संपल्या तर बाकीच्या कुटुंबातल्या केव्हा संपणार आहे? ज्या वेळेला माया निखालस नाहीशी होईल. माया कशाने नाहीशी होणार आहे? तोही उपाय मागे सांगितला, जो मला अनन्य भावाने शरण येईल. स्वबळावर माया तरता येणार नाही. ज्या वेळेला माया संपून जाणार आपल्या जीवनातली, त्यावेळेला विश्वरूप दिसणार आहे. उदाहरण दिलं ताईने प्रमाण. 2 गोष्टी सांगितलेल्या. कोणाला जग दिसेल, कोणाला ब्रह्म दिसेल. हे जगच आहे ना, आता जग दिसत नाही. म्हणजे बाबा एक उदाहरण द्यायचे, हातातली अंगठी काढायची, लोकांना विचारायचे हे काय दिसतंय, तर उत्तर येते अंगठी. उत्तर काय अपेक्षित आहे त्यांना? सोने. मग आता हे जग आहे का ब्रह्म आहे? हा तसा अनुभव आहे का आता आपण ऐकतोय महिनाभर म्हणून म्हणतोय? झोपलेल्याला जग दिसते. आता आपल्याला म्हणायला काय सोपं, एवढं काय अवघड नाही म्हणायला जग. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागता जर तुम्ही जागता तर या अनुभवाला येणार. जागता तुम्ही तर पुढे काय वाक्य? जागता मग जगदेव हाच राखा काही भाव. म्हणजे तुम्हाला हे सांगायचे सगळे चित्र विचित्र सेनाजी नटलेले, एक ईश्वराशिवाय वेगळं नाही. पण हे सांगून सांगून काही गोष्टी बोलण्याने हरी सापडे ना बापा. भक्तीची आम्हा पहिला होता. ही गोष्ट जसजशी तुमची वृद्धिगंत होत जाणार आहे, त्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट कळणार आहे. हो, गायकवाड ताईंनी एकदा सांगितलं, ज्याही वेळेला बाबा रावरीला आले, नवीन मनुष्य असला तर ज्ञानेश्वरीवर बाबा बोलायचे. हो, नाहीतर मग अमृतानुभव, नाही तर पंचदशी. हा आपला विषय. आपल्याला केवळ निखळ तुपाचं आपल्याला मेजवानी द्यायचं चाललेलं आहे. 2 गोष्टी आहेत आंधळेपणाच्या. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले. ज्याला हे विश्व अजून विश्वच वाटतंय, ज्याला जगच वाटतंय, तो आंधळा आहे. पूर्वजन्मी पाप केले त्याच्यामध्ये. आणि आता ताईंनी सांगितले, आता जो विषय चाललाय, सहज मी आंधळा. सहज आंधळ झालो. आंधळ झालो नाही. तुमची वकीलपत्र घेऊन, तुका मधले बाबा जसं म्हणतात, आपलं वकीलपत्र घेऊन संत सांगतात, मी सहज आंधळा झालो. दुसऱ्या माणसाला सांगतात सहज मी आंधळा. पण आंधळ झालो कुठं आणि कशामुळे झालं? निराकार पंथी आत्मस्वरूप मी आत्मामध्ये पाहिल्यानंतर तशीच माझी दृष्टी बाहेर फाकल्यामुळं मला जे जे भेटे ते वाटे आपण आहेशी. सगळंच मला ती गोष्ट दिसायला लागले. 2 जोपर्यंत दिसते तोपर्यंत माया. तुम्ही म्हणला अशी कशी माया? दर्पणी पाहता? नाही, तुम्ही मागे सांगितले एकची असे पण दर्पणात प्रतिभासे 2. काय वाक्य? हा, दर्पणीची भाषे दुसरे पण असे एकच. आमच्या गावाला कवाडवर एक पडदा सोडलेला आहे आणि त्याच्यावर चिमणी बसायची. आणि चिमणी बसायची, चिव 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 करायची, परत आरशात बघायची. तर तिला आरशात कोण दिसायची? अजून एक चिमणी. ती म्हणे ही का बसायला आली इथं? म्हणून तिच्याकडे बघितलं, तिने टुक 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 अशी करायची. मग ही तिच्या आरशावर मारते टोकक, तर ती कुठून टोकक मारते? आता ही ते मारणं बिरणं खरं आहे का खोटे? पण हिची कल्पना झाली. काय झालेली? दुसरे. तशी आपली कल्पना झालेली आहे. कल्पना अविद्या त्याने झालाय जीव. ज्या आपली कल्पना संपेल, अज्ञान संपेल, त्यावेळेला तोच हरी झाला.
ब्रह्म. आणि तो एकटा नाही झाला तर त्याने चराचरामध्ये पाहिल्यानंतर तर त्याला सगळं तेच दिसायला लागलेलं. सहज मी आंधळा झालो निज निराकार पंथाला लागल्यामुळे. लागलो कायची निज निराकार पंथामध्ये आपण देवापासून बाजूला आहे का देवाशी एकरूप आहे आपण? हा, देवापासून बाजूला आहे का एक त्याच्या जवळच आहे आपण? त्याच्या जवळच आहे. सहज मी आंधळ झालो निज निराकार पंथ, मी त्याच मार्गात होतो, दुसरं कुठं नाही. आता मात्र काय झालं, सहज मी आंधळा निज निराकार पंथ, वृत्ती माझी काय झाली, आज मी पहिल्या जिथं होतो तिथंच होतो, आता वृत्ती निवृत्त झाली. त्याला ही गोष्ट आहे, वृत्ती निवृत्ती झाल्यामुळं आता जनन दिसते होते. मग जनन दिसते तर चक्र बाबा म्हणतात, मग काय धक्का मारी जातो का माणसाला, धडकत जातो काय? मग जन नाही दिसत तर काय दिसे? वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिसते ते. आणि पहिलं जे जग दिसत होतं अदृश्य, तेच झाले काही दृश्य जे होते. म्हणजे आपल्या व्यवहारातून कळणार आहे. पहिले आपले व्यवहार कसे होते, आताचे व्यवहार कसे आहेत. व्यवहार म्हणजे देणे घेण्याचे नाही, वागणूक. त्या जगाशी आपण पहिलं वागत होतो. आता देव म्हणून देवळात गेल्यानंतर हो पाय पडलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, काय बोलायचं नाही, देव ठेवील तसं तसं हे सगळंच नटलेलं आहे. आता माझ्या दृष्टीने मला जग दिसत नाही, अदृश्य तेच झाली काही दृश्य जे होते. आणि आता अदृश्य झाल्यामुळे आता मला जे प्राप्त करायचं होतं ते मी प्राप्त केलो. आता मी निवांत झालो. सगळी कामं आटोपल्यानंतर माणूस जसं शांत झोपतो, सुखे मी निजलो गा शून्य सारून येते. आणि हे सगळं आईचं भेटलेले या युक्तीला धरून ते सांगतात की हे सगळं अर्जुनाच्या दृष्टीने सगळं अखिलकोट ब्रह्म परमात्मा स्वरूप त्याला दिसायला आहे. त्याला जग हे दिसतच नाही. काकड्यातलं ते जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव हाच राखा काही भाव. आपल्या अंतकरणात हाच भाव ठेवावा लागेल. जोपर्यंत असा भाव होत नाही माझ्या जगत ब्रह्मरूप आहे, तोपर्यंत त्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण तो द्वैताच्याच किनाऱ्यावर मी आणि माझं असं जोपर्यंत आहे अहम ममतेच्या, तोपर्यंत माते न पावती. जरी तो म्हटला असेल आंधळ्याच्या हातात अर्जुना दिवा दिला, पण विजलाय का दिवा जळतो हे त्याला कळत नाही, ते जाऊन धडकणारच. तसा अनुग्रह मिळाला आपल्याला. स्वरूप स्थितीचा अष्टसात्विक भाव झाले, प्रबोध मिळाला. पण वाटणं चालताना जगामध्ये जर पाहताना दोन दिसतं, माऊलीला पण दोन दिसायला लागलो. सोपं नाहीये, पण जो सातत्याने करेल त्याला हे सोपं आहे. कारण प्रश्न आहेच नाथ महाराजांच्या हरिपाठात, हे तुला कसं काय प्राप्त झालं? वेद जाणू गेला, पुढे मौनावलं ते गुह्य तुझला कशा? अरे पूर्व सुकृताचा, ज्याची खरोखर पूर्व पुण्याय असेल, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास करणारा असला पाहिजे. धरसोड करणारा नाही. पण आपल्याला त्या अभ्यासाची किंमत कळालेली, पण या अभ्यासाची किंमत खरोखर कळालेली नाही. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे काही जगामध्ये जेवढे अलंकार हाच विषय मागे सांगितलेले आहे. अवघड काहीच नाही. अर्जुना लाट, याच्यामध्ये मग अशी उदाहरण आलं, विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत. या अशा अनेक लाटा होऊन गेलेल्या आहेत. किती किती आपण त्याच्यात सगळ्या पाहिलेल्या आहेत. माझं तरंगपणा असे का नसे, एका उदकाची प्रतिभा असे, ते भले तेव्हा जैसे तेव्हा तैसे उदकाची. तसं आहे ते सगळं ईश्वरच रूप नटलेलं आहे. हो, पण कधी अर्जुनाला बघा पूर्व दिशा अधिक संपल्या. आपल्याला अजूनही पूर्वेला बसून करायला पाहिजे चिंतन, का पश्चिमेला करूया. अरे तेने दश दिशा, हेच ते हरिपाठ सांगतो, वेगळं काहीच नाही. याच्यामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे. आपण म्हणतो पण ते नाचवण्याद्वारे घालवलेलं आहे. येणे दश दिशा आत्माराम. पण कधी ज्ञानदेव नाम रामकृष्ण हा बोल दिला विश्वरूपात, कोणता दिव्य दृष्टीचा. मग तेने दश दिशा आत्माराम, त्याला सगळ्या त्या गोष्टी दिसायला. पूर्वाधिक दिशांचा मागमूस राहिला नाही. पूर्वाधिक दिशांचं आबा महाराज एकदा लय सोपं सांगितलं. आणि मला पहिलं कीर्तन मी त्यांचं ऐकलं आणि दुसऱ्यांदा मला पुढं बसला प्रश्न विचारला, सांगा पूर्व आणि पश्चिम मध्ये किती अंतर? आता मी मागच ऐकलं होतं. म्हणलं काहीच नाही अंतर. म्हणले कसं काय? म्हणजे तुम्ही इकडं तोंड केलं तिकडे गेलं का झालं पश्चिम इकडं? तू कधीतरी ऐकलंच म्हणले. आहेच काय पूर्व कुठून पश्चिम कुठं? आता पूर्वेला तोंड आहे, पश्चिमेला जायला किती वेळ लागणार आहे? फिरला का झाला? मग पूर्व आणि पश्चिम आहे का? तुमच्या उपाधीमुळे ते प्रतिभासे. सूर्य उगवतो मावळतो हे कोणामुळे आहे? पृथ्वी आडी येते म्हणून. तुमच्या आडी येण्याने आता तुम्ही पृथ्वीकडे तोंड करू नये. ते तुमचं तोंड उलट केलं का तुम्ही लगेच पश्चिम. या उपाधी टाकून जर तू पाशील ना अर्जुना,
सगळ्या चराचर मी. आणि उपाधीचा अंगीकार करून जर बाशील तर मी एक असलेलं तुला दोन दिसणार. पूर्वाधिक दिशांचा मागमूस राहिला नाही. वर खाली हे कोण जाणे, कोणीकडे गेले. आणि याच्यामध्ये सुद्धा सांगितलं बघा, त्याने दश दिशा. आणि बाकी लोक म्हणतात किती दिशा आहेत, दिशा किती आहेत, 8 आहेत ना, 10 दिशा आहेत वर आणि खाली. त्याने दश. हा आमच्या साधू संतांचं विज्ञान आहे. पण तुम्हाला आपल्याला जे शाळा शिकवतात ते कोणतं विज्ञान आहे, सामान्य विज्ञान आहे ते. आणि आमच्या साधू संतांचं असामान्य विज्ञान आहे. वर खाली कोण जाणे कुणीकडे गेले. आणि जागृत झालेल्या मनुष्यात ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाही, हे जर जोपर्यंत दिसतात ना आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांना दिसत होते, मला यांनी मारलं आता मी दरवाजा बंद करतो, मी आता बाहेर येणार नाही. मुक्ताबाई म्हणले कमाल आहे, विश्व काय विश्वपट ब्रह्मदोरा. हा सगळा विश्वाचा पट कोणी नटलेला आहे, ब्रह्मदोऱ्याने नटलेलं आहे. हे समजूनच ताटी उघडा ज्ञानेश्वरांना बाहेर या. जागृत झाल्यानंतर स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाही. त्याप्रमाणे एवढ्या वेळ दृष्टीस पडणारी लोकाकारात्मक सृष्टी नाहीशी झाली. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने जसे चंद्राचा नक्षत्राचा समुदाय लोपून जातो. सोनाराकडे गेल्यानंतर सोनार अंगठी बघणारे का सोनं बघणारे, चैन बघणारे का अंगठी बघणारे, तुमचे मंगळसूत्र बघणारे का सोनं बघणारे. तर पहिले ताडतो त्यांनी मोडायला गेलं का त्याच्या चिमट्यामध्ये पहिले कोणते मणी ताडताड उडवतो, काळे मणी उडून येतो. तो काय बघतो फक्त. मग सोनार जर सोनंच पाहतो तर आपल्याला जर आपण बघता असेल तर आपल्याला काय दिसणार आहे, सोनाराची दृष्टी फक्त सोनं जाणते, दुसरं काय नाही. तसं भक्ताची दृष्टी फक्त मलाच पाहते, दुसरं काहीच पाहत नाही. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने सर्व चंद्राचा नक्षत्राचा समुदाय लोपून जातो. उजाडलं ना चंद्राचं संपलं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पाहताय जगत, जोपर्यंत चंद्र पाहताय, चंद्राचे समुदाय पाहताय, तोपर्यंत समजायचं काय उगवला नाही सूर्यावर. तोपर्यंत जोपर्यंत जगत दिसते तोपर्यंत ज्ञानरूपी सूर्याची किरण अजून अशी प्रकाशित झालेली नाही. त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना या विश्वरूपाने घेऊन टाकली. त्यावेळेस त्याच्या मनाला मन पण स्फुरेनाशी झाले. म्हणजे मन संकल्प विकल्प रहित झाले. ही स्थिती आपल्या काय कशाचा संकल्प, काय करायचं, कुठून कोणाला कुठं जायचं, काय प्राप्त करायचं. मनच गेले विलया ब्रह्मानंद माचारी. मन शिल्लक राहिलं नाही. हो, त्याच्या मनाला मन पण स्फुरेनाशी झाले. म्हणजे मन संकल्प विकल्प रहित झाले. बुद्धी आपली आपणासच आवरेनाशी झाली. आणि इंद्रियांच्या वृत्ती माघारी फिरून अंतर्मुक्तेने हृदयात साठवल्या गेल्या. तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धपणा प्राप्त झाला. एकाग्रता आली. जणू काही सर्व ज्ञानाला मोहनाश्रत घातले आहे असे झाले. त्याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त होऊन कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तो त्याच्या पुढे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चहूकडे नटून राहिली आहे असे त्यास दिसले. काकड्यात आहे ना अभंग, आहे का काकड्यात अभंग? तुम्ही झोपल्या आवाज येतो ना तुमच्या घराकडं. ते म्हणले मला तेवढाच आवाज येतो, लाजली गे माई आता कवना ओ वाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, माये चतुर्भुज गोपाळू. माई म्हणजे कोणाला सांगतात? तुमच्या आईला सांगतात माई. माये म्हणजे कोणाला सांगतात? लाजले गी माई, माझा लय शहाणपणा होता माये, आता मी लाजले. कोण? हा बघा कामते बाबा कधीतरी येतात पण उत्तर परफेक्टच येतात. आणि रोज येणारी फक्त अशी काय सांगू का नको, सांगू का नको. बुद्धीला माये लाजले मी माझं आता सगळं एका केशवराजे सकळ सिद्ध. लाजले गे माये, जिथं माऊलीच्या याच्यात माये आलं साजनी आले तर कोण आलं? बुद्धी. बुद्धी म्हणली बापरे पुढं पाहू, चरा पाहू. बाबांनी एक दृष्टांत दिलाय 9व्या अध्यायातला. तुमच्या अंगावर कापूस आहे का कपडा आहे? कापूस आहे. हे कापूस सांगण्यासाठी हाच दृष्टांत दिलाय का सिद्धांत काय आहे त्याच्यातला? काय तैसे हे जग नव्हे अवघ ईश्वरमय. मग कापूस हे उत्तर झटकणी सांगून मोकळे. पण त्याच्यासाठी सांगितलं तो दृष्टांतातला सिद्धांत कुठं प्रत्ययाला आला?
अंतर्मुक्तीने हृदयात साठवलं तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धपणा प्राप्त झाला, एकाग्रतेस एकाग्रता आली, जणू सर्व काही ज्ञानाला मौनास्त्र घातले असे झाले. त्याप्रमाणे तो आश्चर्यचकित होऊन कौतुकाने चहूकडे पाहू लागला. तर त्याकडे जी चतुर्भुज लहान मूर्ती होती ती वाढून अनेक रूपे घेऊन चहूकडे नटून राहिले आहे ते त्यास दिसले. हेच हरिपाठात सांगितलं. मातृ पितृ भात्र सगोत्र अपार चतुर्भुज नर, एकटने मातृ पितृ भात्र सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. ही अनुभूती आहे त्याची. त्याच्या दृष्टीने माणसं राहिली नाही, जनावरं राहिली नाही, झाडं झुडपं राहिली नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणत हा विश्वरूप दर्शनाचा सोहळा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिरे सुस्वरे आळविती. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा प्रलय काळाचे तेज एकदम वाढून चहूकडे पसरते त्याप्रमाणे भगवंताने आपल्या स्वरूपाशिवाय कोणीकडे दुसरे काही उरूच दिले नाही. भरला घन दाट सगळी वचनं धाब्यावर भरला घन दाट आले म्हणायचं तर कामदाना आणून चालू आणि वचनं तर सगळी धाब्यावर नेऊन बसवलेली. पहिल्या प्रथम अर्जुना श्रीकृष्णाचे हे विश्वरूपी स्वरूप पाहून त्याची इच्छा वृत्ती निवृत्त झाल्यामुळे समाधान वाटले. डोळे मिटून समाधानात होता व लगली डोळे उघडून पाहत होतं. विश्वरूप दृष्टीस पडले. आता विश्वरूप दृष्टीस दुसरं पडणार आहे. आता तुमचं बिल्डिंग प्लॅन चालू झालं ना तेव्हापासून बाकीची चाळीतली लोक कशी भांडणं करायला लागली. आता तसं दृष्टीस दिसणार आहे. आता पहिली जी लोकांनी सह्या केल्या त्यांचं झालं. आता जे सह्या नाही करतील हलणारच नाही आम्ही म्हणतात, बिल्डिंग प्लॅन होऊनच नाही जाणार, ते दृष्टी दिसणार आहे. आता ती तर राहील का आपली दृष्टी स्थित? जे होऊन नाही लगलीच समाधानच होता. नंतर लगलीच डोळे उघडून पाहत होतं विश्वरूप दृष्टीस पडले. अशा रीतीने याच दोन्ही डोळ्याने सर्व विश्वरूप पाहावे अशी जी त्याची इच्छा होती त्या इच्छेचा सर्व लाळा श्रीकृष्णाने पुरवला. अनेक मुखे नेत्र ज्याला आहेत असे विश्वरूप, ज्यात अनेक विस्मयकारक दर्शने आहेत असे, ज्यात अनेक दिव्य आभारणे आहेत असे, ज्यात अनेक दिव्य आयुधे उचललेली आहेत. श्लोक क्रमांक 10 वाचला, त्याचं सविस्तर वर्णन पहा. मग त्या विश्वरूपात अर्जुनाने पुष्कळ तोंडे पाहिली. ती जणू काय केवळ श्री विष्णूच्या राजवाड्याप्रमाणे सुशोभित दिसली, अथवा सौंदर्य लक्ष्मीचे भांडारेच उघडलेली आहेत की काय, किंवा आनंदरूपी वनेच भरास आली आहेत की काय. ज्याप्रमाणे जणू सौंदर्याला राज्याधिकार मिळाला त्याप्रमाणे आल्हाददायक अशी श्रीहरीची मुखे अर्जुनाने पाहिली. त्या तोंडातही काही मुखे सहजच भयंकर आणि काळरात्रीची सैन्य सुटली आहेत अशीच दिसली, किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, जणू भयाचे किल्लेच उभारावे अथवा प्रलय काळीची पेटलेली महाकुंडेच उघडावी. त्याप्रमाणे अद्भुत व भयंकर अशी तोंडे शूर अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिली. आणि पुष्कळ सौम्य मुखे तर काही निरुपम अलंकार घातलेली चमत्कारिक अशी मुखे पाहिली. वेगळं काहीच नाही झालं. आता जी चांगली वागत होती ती दाखवली तर नाही काही का रागीट दाखवली. ती मुखे त्याच्या ज्ञानदृष्टीने पाहिली तरी पण त्या मुखात अंत त्याला लागेनात, म्हणून ते सोडून देऊन मग विश्वरूपाचे डोळे कोठे आहेत ते तो कौतुकाने पाहू लागला. तेव्हा जणू नाना रंगाची कमलनयनेच विकसित झालेली आहेत अशा विस्तृत व सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पंक्तीच त्या अर्जुनाच्या दृष्टीस पडल्या. डोळे पाहत असताना त्यातच काळ्या कुळकुळीत मेघांच्या गर्दीत कल्पांताच्या वेळी विजा चमकतात त्याप्रमाणे भिवयाखाली अग्नीप्रमाणे पिंगट झालेल्या नेत्रदृष्टी चमकत असलेल्या त्याने पाहिल्या. त्या एकाच रूपावर एक एक आश्चर्य पाहत असतात. त्या एकाच विश्वरूपात अनेक गोष्टी भरल्या आहेत असे त्याच्या अनुभवास आले. मग अर्जुन या विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोणीकडे आहे व बाहुदंड कोणीकडे आहेत हे पाहण्याचीही कौतुकानेच इच्छा वाढवित आहे. तेथे भाग्यवान असा जो पार्थ त्याचे मनोरथ विफल कसे होतील हे पहा. पिनाक संज्ञक धनुष्य हातात असणाऱ्या शंकराच्या भात्यात कधी वायफळ बाण सापडतील का, किंवा ब्रह्मदेवाच्या वाचेत लटक्या अक्षराचे ठसे असू शकतील काय, तर नाही. म्हणून अपार असे जे विश्वरूप त्याचा आदी व अंत हे दोन्ही अर्जुनांनी पाहिले. ज्या विश्वरूपाचा थांग मार्ग वेदासही लागत नाही त्या विश्वरूपाचे सर्व अवयव एका वेळी अर्जुनाने दोन्ही डोळ्याने पूर्णपणे पाहिले. जे विश्वरूप नाना रत्नांच्या अलंकारांनी शोभायमान होते अशा विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंत सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने आपण स्वतःच
अलंकाराचे स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्मरूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून मी सांगू. दृष्टांतातला सिद्धांत सांगून ते मोकळे झाले. खुद्द परब्रह्माने बघा जे विश्वरूप नाना रत्नाच्या अलंकाराने शोभायमान होते अशा विश्वरूपाच्या चरणापासून मुकुटापर्यंत सर्व महिमा पाहिला. खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून, अलंकार म्हणजे तसे हे आपण एक वेगवेगळे भेकवणेत आपण सोन्याचे अलंकार आहेत. आणि कोणामुळे अलंकार अनुभूतीला आले? सोन्यामुळं. त्याप्रमाणे खुद्द परब्रह्माने आपण स्वतः अलंकाराचे स्वरूप धारण करून त्याचवर परब्रह्माचीच अलंकार घातल्यावर, परब्रह्मरूपीच अलंकार घातल्यावर ते अलंकार कशासारखे शोभत आहेत म्हणून सांगू. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र आणि सूर्यमंडळी प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने हे सारे विश्व प्रकाशित होते, ते दिव्य तेजरूपी अलंकार घातल्यावर जाणण्याची कोणाची शक्ती होणार? पण अर्जुनाला त्या ब्रह्माने आपल्याच स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत अशी दृष्टीस पडली. मग अर्जुन ज्ञानदृष्टीने विश्वरूपाचे हात पाहू लागला. तो सरळ असून त्यात कल्पांतीच्या ज्वालांना तोडणारी शस्त्रे चमकत आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. देव आपणच अवयव अंग, आपणच त्यावर घातलेले अलंकार, आपणच हात, आपणच हत्यारे, आपणच जीव आणि आपणच शरीर आपणच झाले आहेत. फार काय सांगावे. चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्याने ओतप्रोत भरले आहे असे अर्जुन पाहता झाला. जे पूर्ण चराचर सर्व हत्यारे बिचारे, मग मारायला आलेला हत्यार सुद्धा कोण आहे? तो जो आला होता तुमच्या भेटीला धड 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 करीत, तो कोण आला होता? तसा होता. अरे बाबा, संहार करण्याचं स्वरूप अर्जुना मीच घेऊन येतो. जेव्हा गर्दी वाढली ना का कमी करायला घेऊन येतो त्यांना मी. ते स्वरूपच तो बनवून येतो. किंवा किरणाच्या प्रखरपणाने, नक्षत्राचे फुटाने, चराचरात्मक सर्व विश्व परमात्म्यानेच ओतप्रोत भरले आहे असे अर्जुन पाहता झाला. त्याच्या किरणाच्या प्रखरपणाने, नक्षत्राचे फुटाने होऊन त्या तेजाने मागे हटलेला अग्नी पोळल्यामुळे समुद्रात प्रवेश करावा म्हणू लागला. म्हणजे त्या समुद्रात शिरण्याची इच्छा झाली. मग जणू काय काळकूट विषाच्या लाटाच उसळल्या आहेत किंवा महाविजाचे अरण्यच उद्भवले आहे अशी आयुध्य हातात घेऊन दुसऱ्याच मारण्याकरता उगारल्यासारखे त्या विश्वरूपाचे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. काही मारायला आलेले, निवड करता नाही का आपल्याला? मारायला आलाय तो देव नाही, आणि जो आपल्या जवळ घेतो तू का म्हणे तूची खेळे डोळे खाय. तू खूप राहिलं एका माणसाने, रागीट माणसाने, विरोधकाने मारली छापत. त्यामुळे ते जरा नॉर्मल झाले, नाराज झाले. तर तिथून लोक पाहत बसली. पण त्यांचा एक जवळचा अनुयायी आला आणि त्यांनी लोकांनी सांगितलं महाराजांना बघा ना, त्याने तो लय बोलला आणि जरा टाकून बोलला, धक्काबुक्की झाली. तर तो तुकाराम महाराज त्या गालावरून हात फिरवतो, म्हणतो जाऊ द्याले महाराज जास्त सोडून कशाला लावून धरता. तेव्हा तुकाराम महाराज त्याला म्हणतात, वा रे वा देवा, एका हाताने मारतो आणि एका हाताने परत कुरवाळतो. तर आजूबाजूची सगळी लोक जमलेली म्हणले होते यांच्या डोक्यावर परिणाम झाला. आता का यांनी मारलं होतं का म्हणले? मारणारा तो तारी अथवा मारी, जो मारणारा आहे ना तो बी तोच आहे आणि तारणारा सुद्धा तोच आहे. दिव्य पुष्पे व वस्त्र धारण करणारे दिव्य गंधाची ज्याला अनुलेपन केले आहे, सर्व आश्चर्यमय, प्रकाशमय, अनंतरहित व सर्वतोमुख असे विश्वरूप भगवानाने त्याला दाखवले. श्लोक क्रमांक 11. त्या हातातील असंख्य शस्त्राच्या भयाने अर्जुनाने तेथून आपली दृष्टी काढून मग तो कंठ व मुकुट याचकडे पाहू लागला. तेव्हा त्याला असे वाटले की कल्पतरूची उत्पत्ती याचकडूनच झाली आहे की काय. महासिद्धींची अधिष्ठाने व लक्ष्मी ती शिनली असतात तेथे विश्रांती घेते अशी जी अति उत्कृष्ट कमळे त्याचा वास भगवान घेत आहेत अशी पाहिली. मुकुटावर अनुक्रमाने फुलांचे गुच्छ होते व एकावर एक अशा पूजा बांधलेल्या जाळ्या असून कंठात अवर्णनीय अशा पुष्कळ माला शोभत होत्या. ज्याप्रमाणे स्वर्गाने सूर्य तेच नेसावे किंवा जणू मेरू पर्वत सोन्याने मडवलेला आहे, त्याप्रमाणे कमरेसभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवास कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वतात पाऱ्याने लिपावे अथवा क्षीरसमुद्राला पांढरा स्वच्छ उदकाने आच्छादावे. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग तिचा आकाशाकडून बुरखा घेवावा
त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी त्यास दिसली. त्याच्या योगाने मूळ प्रकाशणाऱ्या वस्तूलाही तेच चढते. ब्रह्मानंदाचाही हा जाणत्याच अति थंड आहे. ब्रह्मानंदाचाही तरीही त्याचा ज्याने दाह नाहीसा होतो व ज्या सुगंधाने स्वभावताच गंधयुक्त पृथ्वी जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते किंवा निर्लेप असा जो परमात्मा तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो व मदनही ज्याची उटी सर्वांगाला लावतो त्या चंदनाच्या सुगंधाची पूर्वी कोण वर्णन करील. त्याप्रमाणे एक एक अलंकार शृंगाराची शोभा पाहून अर्जुन थांबावला. तशा देव बसले आहेत किंवा उभे आहेत किंवा निजलेले आहेत किंवा आकाशा किंवा कशावर आहेत हे त्यात समजेना. डोळे उघडून तो बाहेर इकडे तिकडे पाहतो. तो सर्वच विश्वरूपाने ओतप्रोत भरले आहे असे त्यास दिसू लागले. म्हणून आता मी त्याकडे मुळीच न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे. आता मनात निश्चय करून डोळे झाकतो न झाकतो तोच अंतर्यामी त्यास तसेच विश्वरूप दिसू लागले. समोर अगणित भयंकर मुखे दिसतात. म्हणून त्यांच्या भीतीने पाठीमागे जो पाहू लागला तो तिकडेही विश्वरूपाची मुखे हात पाय हे तसेच आहेत तसे त्यात दिसू लागले. अहो, दृष्टी उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूपाचा प्रतिभास होतो. यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही न पाहताही ते दिसते. हेच भगवत अनुग्रहाचे नवल आहे का. जिकडे पाहावा तिकडे चतुर्भुज गोपाळ. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा. ही पार्थाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच्या सर्व नारायणाने घनदाट व्यापले आहे. भरला घनदाट हरिदिसे. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तो तात्काळ काठावर जाऊन जो उभा राहतो तोच पुन्हा दुसऱ्या चमत्काररूपी समुद्रात तो पडला. याप्रमाणे आपल्या सामान्य विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनास कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो सर्वव्यापी व स्वभावता सर्वोत्तमुख आहे. त्यामुळे तो सर्वव्यापी आहे. कालच्या अध्यायात सांगितले सर्वांच्या अंतर्यामी असण्या कारणाने तो सर्वव्यापी. तो सर्वव्यापी व स्वभावतात सर्वोत्तमुख आहे. सर्वोत्तमुख म्हणजे सर्वांच्या मुखाने तोच आहे अशी प्रार्थना केल्या. सर्वोत्तमुख आहे त्यामुळे आणि तशाच अर्जुनाने तेच विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे आपणच सर्व रूपे घेऊन विश्वरूपाने होऊन राहिला आहे. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्य दृष्टी दिली होती ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच त्यामुळे दिसावे किंवा मिटले असता तिचे पाणी बंद व्हावे अशातली नव्हती. सूर्य असला तरच दिसेल असं नाही. दिवा असेल तरी दिसेल. अरे डोळे उघडे केले तरी दिसेल आणि डोळे मिटले तरी. म्हणून अर्जुनास डोळे उघडे ठेवून किंवा झाकून अशा दोन्ही प्रकारांनी आणि उजेडात नव्हे तर अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने ते विश्वरूप दिसत होते असे हस्तिनापुरात संजयाने धृतराष्ट्रास सांगितले. संजय म्हणतो की फार काय सांगू. नाना अलंकाराने भरलेले व ज्याला सर्व बाजूने मुखे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. हे राजा आपण हे सर्व ऐकले का. कोणाला विचारलं. त्याने ऐकलं असणार का. श्लोक क्रमांक 12 बघा. जर राजा त्या विश्वरूपाच्या तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगू. प्रलय काळी जसे द्वादश सूर्य एकत्र मिळतात तसे ते सहस्रवधी सूर्य जरी एकाच वेळेला उदय पावले तरी त्यांच्याने त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाची बरोबरी करवणार नसल्याने ते त्यांच्या उपमेस येणार नाही. सर्व विजा एकत्र करून प्रलय काळाच्या आधुनिकी सर्व साहित्य जमून व त्यात 10ही महातेजे जर भरीस मिळाली तर त्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी झाली तर होईल, परंतु त्याचीही अगदी बरोबर तरी खास होणारच नाही. असा श्रीहरीचा सहज महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाच्या सर्वांगाचे तेज सर्वत्र पसरलेले होते. ते श्री व्यासमुनींच्या कृपेने माझ्याही दृष्टीस पडले. कोण म्हणाला. संजय म्हणाला. आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग आपल्या विस्तारासह एका बाजूस दिसत होते. त्याप्रमाणे महासागराच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दृष्टीस पडतात किंवा आकाशात ढगावर जसे काल्पनिक गंधर्व नगर भासावे किंवा पृथ्वीवरील मुंग्यांनी वारूळ बांधावे किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण यथास्थित पसरलेले असतात त्याप्रमाणे त्यावेळी त्या देवादिदेव श्रीकृष्णाच्या विश्वरूप शरीरावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तेव्हा 14 नंबरचा श्लोक आता पुन्हा सांगतात बघा. हा श्लोक अति महत्वाचा आहे. त्यावेळेला एक विश्व वेगळे आणि त्या पाहणारे आपण एक वेगळे.
असे जे दृश्य आणि द्रष्ट आणि दृश्य भावाचे जे थोडेसे द्वैत होते तेही नाहीसे झाले व अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. अंतर्यामी आनंद जागृत अभिव्यक्त झाला. त्यामुळे बाहेरील गात्रे इंद्रिय ढिली पडली आणि पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीस पर्वताच्या सर्वांगावरून पाणी वाहून गेल्यावर जसे पर्वताच्या सर्वांगावर गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेल्या चंद्रकांत मण्यात जसा पाझर सुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे बिंदू दाट आले. कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडला म्हणजे ती कळी जशी इकडून तिकडे हेलकावते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांच्या बळाने बाहेर अर्जुनाचे शरीर तरतर कापू लागले. विपुल कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकळून कापुराचे एक एक कण बाहेर पडून गळू लागतात त्याप्रमाणे डोळ्यावाटे आनंदाश्रूचे थेंब पडू लागले. चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्रात भरत्या येतात त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लाटांनी वरचेवर अंतकरण उचंबून आल्याने तो डोलू लागला. याप्रमाणे अष्टसात्विक भाव देखील एकमेकात चढावड करू लागली. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवास ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली. याप्रमाणे ब्रह्म आनंद सुखानुभूतीच्या मागोमाग देव व भक्त अशा कल्पित द्वैताचा संभाळ केला. त्यामुळे अर्जुन दीर्घ श्वासोश्वास उसासा टाकून सभोवती पाहू लागला आणि आपण ज्या बाजूला अर्थात देवासमोर मुख करून बसला होता त्याच बाजूला मस्तक लावून व हात जोडून चांगलीच प्रार्थना करू लागला. श्लोक क्रमांक 14. थांबूया आपण 5 इथे. देव पावलासी गेलो, देव पावलासी गेलो, तेथे देवाची वाहून गेलो, तेथे देवाची वाहून गेलो, देव पावलासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो. मस्त प्रमाण दिलं आणि चालली चांगली म्हणले हरिओम. तुम्ही हा सुरुवात वेगळी होती नंतर बदली होती पण चांगली झाली. अनुभूतीचा विषय अष्टसात्विक भावाचं वर्णन जाता जाता झालं. ज्या वेळेला विश्वरूप दर्शन होतं त्यावेळेला काय प्रक्रिया झाली अर्जुनाच्या शरीरावर. एक जगत तर स्वतः विश्वरूप झालं. तिथे सांगितलं पहिलं द्वैत पाहणारा दृश्य वेगळे एक विश्व वेगळे आणि त्यात पाहणारे आपण एक वेगळे असे जे द्रष्ट आणि दृश्य भावाचे जे थोडेसे द्वैत होते तेही वेगळे निघून गेले. तो ऐक्य झाला. ऐक्य झाल्यावर काय होतं लवण मिळविता वेळी लोहे सरिता निराळे यांनी उदाहरण दिलं. मीठ जसं सागर पाण्यामध्ये टाकलं का ते पाणी रूप होतं तसं जो पाहायला गेला होता तोच ते स्वतः झाला. अर्जुनाला ब्रह्मानंदाची राणी ठावली त्याला त्या सुखाच्या साम्राज्यावर त्याचा पट्टाभिषेक झाला. शरीरावर काय त्याच्या प्रक्रिया झाली ही अष्टसात्विक भावाची प्रक्रिया ही जाणत्या लोकांना माहीत नाही. योगायोग आपलं परम भाग्य अशा सुखाला आपण पात्र झालेले आहे. बाबा तुम्ही 10 मिनिटं बोलता. 10 मिनिटं बोला ना. तुमचे अनुभव सांगा ना बाबांचे. हां बरं 5 मिनिटं बस 5 मिनिटं सांगा थोडंसं. आपलं परमभाग्य आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आपल्याला आकलन व्हायला वेळ लागणार बरं का. कळल्यासारखं वाटणार पण आकलन व्हायला वेळ लागणार. आपण मात्र जर मनाने अनन्य भावाने जर बसलो ना या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. याच्यातून एवढंच सांगायचं होतं आत्तापर्यंत वाचलेल्या सगळ्या श्लोकातून. तुमची चराचरात्मक सृष्टी केव्हा तुम्हाला विश्वरूप दिसणार जेव्हा तुमच्यामधला जो तो अहम आहे तो अहम जेव्हा संपणार तेव्हा सगळं सोम जगत ब्रह्मरूप आहे याची अनुभूती तुम्हाला सहज घेता येणार आहे. याच्यासाठी सहाय्य करावं लागणार नाही. आणि जाता जाता पुन्हा त्यांनी अष्टसात्विक भावाचं वर्णन सांगितलं. ज्या भक्ताला असं झालेलं आहे शरीरावर अंगावर घाम आलेला आहे सर्वांना थरथर कापू लागतो ज्यावेळेला तुम्ही आपण आत्मस्वरूपाला वास्तविक आत्मस्वरूप आज बी बाहेर पण जोपर्यंत आपली दृष्टी दृढ होत नाही तोपर्यंत असले काहीतरी आपल्याला अनुभव भगवंत आपल्याला देत असतो. किंवा व्यवहारात सुद्धा आपण होतो असं झालं तसं झालं का त्या भक्ताचा दिवसेंदिवस
ठाम निश्चय होण्यासाठी ही जी भावना झालेली आहे त्यावेळेला तो स्वतः राहिलेलाच नाही. देव पाहवायचे गेलो ते देव कापूर बाबा वाक्य दृष्टांत देतात. जसं पाजळलेली ज्योती कापुराची वाती ओवाळीचा आरती आरती करता करता आपण त्याच्याशी एकरूप होऊन जाणार विश्वस्वरूप होऊन जाणार. आणि त्यावेळेला ज्या शरीरावर प्रक्रिया उमटल्या त्याचं वर्णन केलं. जगत ब्रह्म स्वरूपच आहे फक्त आपल्या दृष्टीत बदल करायचा आहे. हो जग तेच आहे. सृष्टीमध्ये आपण काही बदल करू शकत नाही. आपल्यामध्ये परिवर्तन ती आत झाली या मात तसेच विश्वात झाली मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवा येई. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे. आपण जे स्वतःला समजतो आधी देह काय खरा हे बुजगावने चोरा काय तुकाराम महाराजांचा अभंग. आधी देह काय खरा हा जो आपला अजून तर देह खरा आहे. देह काय खरा प्रश्नचिन्ह आहे पण आपल्या दृष्टीने देह खरं आहे. आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या दृष्टीने बुजगावने चोरा. जसं एखाद्या पक्ष्यांना हाकलवण्यासाठी शेतकऱ्यांनी बनवून ठेवलेलं असतं वरती बुजगावलं ते खरं असतं का. पण ते चोरांना घाबरवतं पक्ष्यांना घाबरवतं. तसे आपण त्या स्वरूपापासून बागळे झालेले आणि नको असणाऱ्या शरीराला आपण म्हटल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. विश्वरूप सोहळा आपण पाहिला आणि चराचरामध्ये सगळं जे आहे ते विश्वरूपच आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल नाही फक्त आपण आपली दृष्टी बदलायची याच्या पलीकडे काय नाही. हो झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ओळ क्रमांक 200 ओळ क्रमांक 254 आपण थांबूया. झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा निशांत परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गवळदेव हरी